सगळं वागणं बोलणं बुद्धासारखंच आहे की हो. बुद्ध कसं सोडून गेलं बायकोला घरादाराला, तसं माझं साहेब बी सोडून जातील का हो? तुम्ही त्यांना सांगता लय मोठं हो भिवा, लोकांचं प्रश्न सोडवायचंय, अन्याय अत्याचार दूर करायचाय, मग ह्यांना बी घरदार सोडायला लागेल का? मी बी इथं एकटीच राहणार का? तर बाबांनी मला समजावलं होतं, बघ रामू, प्रत्येक वेळेस घर सोडून जर लोक जायला लागली तर दरवेळेस संन्याशीच घरात जन्माला येतील. पण आपला भिवा हा असा संन्याशी आहे जो संन्यास करून एवढ्या सगळ्यांचे संसार फुलवणार आहे. आता तू ठरवायचं, तो बाहेर गेल्यानंतर इथं घरात राहून तू त्याचा आधार बनायचा का बाकीच्या बायकांसारखं इवळत कणत राहायचं. मला वचन दे रामू, तू भिवाच्या पाठीशी ठाम उभी राहशील कायम, त्याची स्वप्न पूर्ण करण्यामध्ये त्याला हातभार लावशील, माग पडणार नाहीस. होय म्हंटल, बाबांना वचन दिलं. काही दिवसांनी आमच्या घरात नवीन पाहुणा आला. मी आई झाली, सुभेदार बाबा आजोबांसाहेब बाप झालं. मुलाचं नाव ठेव